अहिल्यानगरमधील अकोले तालुक्यात असलेला प्रसिद्ध रंधा धबधबा. हा धबधबा त्याच्या नयनरम्य रूपापेक्षा त्याच्या महाकाय आणि रौद्र रूपासाठी ओळखला जातो. भंडारदऱ्याच्या खोऱ्यात उंचावरून कोसळणारा हा पाण्याचा प्रचंड प्रवाह भल्याभल्यांच्या अंगावर काटा आणतो. पण याच भयंकर आणि धोकादायक पुराच्या पाण्यात एका तरुणाने फक्त एका स्टंटसाठी थेट उडी मारली आणि त्याच्या या एका चुकीमुळे पुढे जे घडलं ते पाहून तिथल्या प्रत्येकाची भंभेरीच उडाली. त्या दिवशी रविवार असल्यामुळे धबधब्याचा हा अक्राळविक्राळ अवतार पाहण्यासाठी शेकडो पर्यटकांची तुफान गर्दी जमली होती. पण जेव्हा त्या तरुणाने त्या तुफान प्रवाहात उडी मारली होती तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या तोंडाचं पाणीच पळालं. सगळीकडे फक्त एकच आक्रोश सुरू झाला होता, वाचवा, कुणीतरी त्याला वाचवा. काळाच्या दाढेत सापडलेला तो तरुण पुराच्या त्या अथांग प्रवाहात स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने हातपाय मारत होता. पाण्याचा प्रचंड वेग होता. त्याचा अंत अगदी निश्चित मानला जात होता. पण नेमक्या त्या क्षणी पुढे व्हिडिओमध्ये असं काही घडलं ज्याने तिथल्या हजारो लोकांनाच नाही तर संपूर्ण सोशल मीडियालाच हादरवून सोडलं. शेवटच्या क्षणी त्याला आपली चूक कळून चुकली होती. तो संपूर्ण प्रसंग अक्षरशः अंगावर काटा आणणारा होता. त्या थरारक घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पण पोलीस तिथे आल्यावर नक्की काय घडलं, त्या तरुणाने एवढ्या महाकाय धबधब्यात उडी मारण्याचे खरं कारण काय होतं, इतक्या भयंकर उंचीवरून उडी मारल्यानंतरही तो पुराच्या पाण्यात पोहत कसा गेला आणि या घटनेचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात एवढा व्हायरल का होतोय, या सर्व प्रश्नाची उत्तरं आणि या घटनेची संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण समजून घेऊया. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेला भंडारदरा धरण म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत वरदानच आहे. पण पावसाळ्यात निसर्गाचं हे सुंदर रूप जेव्हा अक्राळविक्राळ होतं तेव्हा तिथे किती प्रणघात ठरू शकतात याची कल्पना कोणीही करणार नाही. अशाच एका दिवशी भंडारदरा परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू होता. धरणाची पाणी पातळी वाढल्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते आणि तब्बल 7,840 क्यूसेकच्या वेगाने पाणी प्रवाहनदीच्या पात्रातून झेपावू लागलं होतं. आता 7,840 क्यूसेक म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर एका सेकंदाला लाखो लिटर पाणी एखाद्या राक्षसासारखं प्रचंड वेगाने वाहत होत जात होतं. हेच उफाळलेलं पाणी पुढे रंधा धबधब्याच्या रूपाने हजारो फूट खोल दरीत कोसळलं होतं. विचार करा, पाण्याचा या इतक्या भयंकर प्रवाहात मोठमोठे दगडसुद्धा वाहून जातात, तिथे माणसाची काय अवस्था होईल. अशा महाकाय शिळा वाहून जातात, तिथे सध्या माणसाचा निभाव तरी कसा लागणार. त्या दिवशी रविवार असल्यामुळे धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी जमली होती. प्रत्येकजण निसर्गाचं ते विराट आणि तितकंच भयानक रूप पाहण्यात आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यात व्यस्त होतं. पाण्याचा तो अक्राळविक्राळ आवाज, त्याचा वेग आणि त्याची ताकद पाहूनच अंगावर काटा येत होता. लोक सुरक्षित अंतरावर उभे राहून एकमेकांना सावरत तो नजारा पाहत होते. गर्दीतून काही जण भीतीपोटी ओरडत होते, अरे देवा, केवढं भयानक पाणी आहे, हे थोडं मागेच राहा, या प्रवाहात जर कोणी पडलं तर त्याचं काय होईल विचारही करवत नाही. सगळं काही ठीकठाक चालत होतं. पण म्हणतात ना, काही लोकांना धाडस आणि मूर्खपणा या दोन्हीतला फरकच कळत नाही. त्याच गर्दीत एक अत्यंत तरुण होता. त्याच्या डोक्यात काहीतरी भलतं शिजत होतं. त्याला सोशल मीडियासाठी किंवा स्वतःच्या सनकासाठी कसला तरी भयंकर स्टंट करायचा होता. हळूहळू तो गर्दीपासून बाजूला झाला आणि सुरक्षेसाठी लावलेले बॅरिकेड्स ओलांडून थेट पाण्याच्या धोकादायक पातळीजवळ जाऊन पोहोचला. अचानक लोकांची नजर त्याच्याकडे गेली. अगदी मृत्यूच्या उंबरवट्यावर उभा होता. तिथे उपस्थित असलेल्या अनेकांनी त्याला ओरडून सांगण्याचा प्रयत्न केला, अरे काय करतेस, मागे ये, खूप धोका आहे. पण त्याच्या डोक्यावर तर भलतंच भूत स्वार होत होतं. कोणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत तो नव्हता आणि पुढे काहीतरी कळवायच्या आतच एका क्षणात त्याने थेट त्या मृत्यूच्या अक्राळविक्राळ जबड्यात उडी मारली. तिथे लोक 200 किलोमीटर अंतरावरून ते भयानक पाणी पाहून थरारत कापत होते. तिथे या पठ्ठ्याने थेट त्या उफाळलेल्या पात्रातच उडी मारली. उडी मारल्या संपूर्ण परिसरात एकच भयंकर किंकाळी उडाली. तिथे उभे असलेल्या प्रत्येक पर्यटकांच्या काळजाचा ठोकाच चुकला. कोणाचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. अवघ्या 100 फुटावर तो अक्राळविक्राळ रंध धबधबा कोसळत होता. करोडो लिटर पाण्याच्या त्या प्रचंड प्रवाहात तो तरुण एखाद्या सुक्या पानासारखा वाहून जाऊ लागला. अवघ्या काही अंतरावर महाराष्ट्रातील सगळ्यात धोकादायक धबधबा होता, जो तेच पाणी घेऊन हजारो फूट खोल दरीत कोसळणार होता. तिथेच पोहोचल्यानंतर वाचणं साफ अशक्यच होतं. तो तरुण पुराच्या पाण्यात जीवाच्या आकांताने हातपाय मारत किनाऱ्याकडे येण्याचा प्रयत्न करत होता.
पण पाण्याचा वेग इतका अथांग होता की त्याचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरत होते. कदाचित त्या क्षणी त्याला जाणीव झाली असावी की आपल्या हातातून आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक घडली आहे. आता आता आपलं आयुष्य इथेच संपणार, कारण पाण्याचा महाकाय प्रवाह त्याला वेगाने दरीच्या दिशेने खेचून नेत होता. काठावर उभे असलेले लोक असह्य होऊन ओरडत होते. काही जण देवाचा धावा धरत होते, पण कोणाचंही त्याला वाचवायला पुढे जाण्याची हिंमत होत नव्हती, कारण पाण्याचा तो भयानक अवतार पाहून साध्या किनाऱ्यावर पाय ठेवणंही कठीण झालं होतं. काही जण दूर पुलावरून तर काही उंच ठिकाणावरून हा अंगावर काटा असणारा थरार आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होता. पण प्रत्येकाच्या मनात एकच भीती होती, आता हा तरुण दरीत कोसळणारच आहे. आणि शेवटीही तरुणासोबत जे घडलं ते अत्यंत अविश्वसनीय होतं आणि काल्पनीय होतं. असलं काही घडेल याचा विचार कोणी स्वप्नातही केला नव्हता. शेवटी गोष्टीची भीती वाटत होती ते बहुतेक हुबेहूबच तेच घडलं. पाण्यात उडी मारताच एक प्रचंड मोठा थपकन असा आवाज आला. तो आवाज इतका कानठळ्या बसवणारा होता की त्या आवाजानेच तिथल्या लोकांच्या छातीत धडधड वाढली. उडी मारल्यानंतर तो तरुण पाण्याच्या खाली गेला आणि वर येऊन पोहोचण्याचा प्रयत्न करू लागला. पण निसर्गाचा खेळ पुढे भलताच होता. त्या उफाळलेल्या पात्रात अचानक एक भयंकर भोवरा तयार झाला. पाण्यामध्ये जणू एकच चक्रावून टाकणारा सायक्लोन तयार झाला होता. मोठा दगडसुद्धा फिरवून आत खेचून घेईल इतका प्रचंड आणि शक्तिशाली तो भोवरा होता. तो तरुण जीवाच्या आकांताने हातपाय मारतच होता, पण पाण्याच्या प्रवाहामुळे त्याला थेट मृत्यूच्या भोवऱ्याकडे खेचून आणलं आणि एका क्षणात तो तरुण त्या भयंकर भोवऱ्यात पुरताच अडकला. आता काठावरच्या लोकांना उरल्यासुरल्या आशाही मावळल्याच होत्या. प्रत्येकाला हेच वाटत होतं की आता सगळं संपलं. हा भोवरा त्याला काही सेकंदातच आत खेचून थेट हजारो फूट खोल दरीत कोसळणार आहे, धबधब्यात फेकून देईल. त्याच अत्यंत अगदी निश्चित मानला जात होता. त्या तरुणालाही आता आपल्या आयुष्याची शेवटची घटका मोजवल्यासारखंच वाटत होतं. त्याचा प्रत्येक सेकंद त्याला एखाद्या युगासारखा, एका वर्षासारखा भासत होता. तो भोवरा म्हणजे जणू मृत्यूचा सापळा बनूनच त्याला हळूहळू पाण्याचा खोल पोटात खेचत चालला होता. आणि पुढच्या क्षणी व्हिडिओमध्ये एक भयानक गोष्ट घडली. तो तरुण त्या गढूळ पाण्यात गायब झाला आणि काही क्षणाला तो कोणालाच दिसत नव्हता. तिथल्या प्रत्येकाचं तोंडून निघालं, संपलं, आता सगळं काही संपलं. याचा खरा अर्थ पाण्याखालील त्या भयंकर भोवऱ्यामुळे त्याला थेट गिळकृत करून धबधब्याच्या मुख्य धारेकडे ओढून नेलं होतं. खरं तर त्याने उडी धबधब्याच्या अलीकडे असलेल्या पाण्याच्या पात्रात मारली होती. तो पाहून किनाऱ्याकडे जाण्याचा प्रयत्न करत होता, पण पाण्याचा वेग त्याला प्रचंड ताकदीने धबधब्याच्या मुख्य दरीकडे खेचून नेत होता. त्या मुख्य प्रवाहात जर तो गेला असता तर थेट हजारो खोल फूट दरी कोसळला असता आणि त्याची पत्ताही लागला नसता. काठावरच्या सगळ्यांनीच आशा सोडली होती. काहींनी तर तात्काळ पोलिसांना फोन लावला. तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या डोळ्यात भीतीचे अश्रू उभे राहिले होते. एका स्टंटबाजींनी एवढी भयानक शिक्षा आणि असा भयंकर शेवट होईल असे प्रत्येकालाच वाटत होते. पण सगळ्यांना वाटलं होतं की सगळं संपलं, पण त्याने मात्र अजिबात हार मानली नव्हती. तो कोणी सर्वसामान्य पर्यटक नव्हता. ते आता सगळ्यांच्याच लक्षात येऊ लागला होता. अवघ्या काही सेकंदानंतर सगळ्यांना चकित करत तो अचानक त्या भयंकर भोवऱ्यातून बाहेर पोहत आला. तो भोवऱ्यातून जिवंत बाहेर निघेल अशी कोणालाही शंकासुद्धा आली नव्हती. पण अशा भयंकर परिस्थितीतही त्याने आपलं डोकं एकदम शांत ठेवलं होतं. घाबरून आरडाओरडा करत चुकीच्या दिशेने हातपाय मारण्याऐवजी त्याने प्रवाहाचा अंदाज घेतला. त्याला ठाऊक होतं की या प्रचंड प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यात काहीच अर्थ नाही. त्याने आपली सर्व ताकद एकटावली. भोवऱ्याच्या खालून स्वतःचा श्वास रोखून धरला आणि कसलेल्या पोहणाऱ्यांसारखा तो बाहेर पडला. पण अजूनही धोका टळला नव्हता. अवघ्या काही फुटावर तो महाकाय रंधा धबधबा त्याला हजारो फूट खाली घेऊन कोसळण्याची वाटच पाहत होता. त्याच्याकडून झालेली एक छोटीशी चूकसुद्धा त्याचा अगदी जीव घेऊ शकत होती. आजपर्यंतचा इतिहासात या धबधब्यात जे कोणी वाहून गेलं त्याचा अंगावर काहीच सुगावा लागलेला नाही. पण या पठ्ठ्याने कमालीची बुद्धिमत्ता आणि टेक्निक वापरली. तो प्रवाहाच्या विरुद्ध न पोहता प्रवाहाच्या छातात तिरप्या रेषेत क्रॉस किनारपट्टीच्या दिशेने पोहू लागला. एकीकडे मृत्यू डोळ्यासमोर दिसत असताना तो आपल्या आत्मविश्वासाचा आणि अनुभवाच्या जोरावर मृत्यूला थेट आव्हानच देत होता. काठावरच्या गर्दीतील एक जण कॅमेरा पकडून ओरडलेला, "अरे, तो वाचवतोय, काय पोहतोय, हा एक माणूस अविश्वसनीय आहे." धबधब्यापासून अंतर कमी होतं, पण त्यावेळी तो किनाऱ्याची अगदी जवळ पोहोचला होता.
अखेर त्याच्या जिद्दीची आणि ताकदीची ही शर्यत यशस्वी ठरली आणि तो सुरक्षितपणे किनाऱ्यावर येऊन धडकला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. लोकांच्या प्रतिक्रिया तर पूर आला. एका युजरेने लिहिलं, नदीकाठच्या गावात राहणारी ही मुलं पट्टीची पोहणारीच असतात. काय आत्मविश्वास आहे. तर दुसऱ्याने कमेंट केली, पट्टीचा पोहणारा आहे. इतकं पाणी पाहून भल्या भल्यांना चक्कर येईल. पण हा भवऱ्याच्या खालून श्वास रोखून बाहेर आला आणि सहज चालत निघून गेला. कडक. खरं तर तो तरुण स्थानिक भागातील कसलेला पोहणारा असावा. शक्ती आणि अशक्यता वर्तवली जात आहे. परंतु या घटनेनंतर तात्काळ प्रशासन जागं झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्या तरुणाचा शोध घेऊन त्याला योग्य ती समज देण्यात आली. तसेच अशा प्रकारे धोक्याच्या ठिकाणी जाण्यास आणि स्टंटबाजीत जीव धोक्यात घालण्यास पर्यटकांच्या सक्त मनाई आहे असं करण्यात आली होती. या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेबद्दल आणि त्या तरुणांच्या धाडसाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि गोष्टीसाठी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी OMT इन्फॉर्मेशन टी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.